नमस्कार, मी डॉक्टर संजोग आवळकंठे, प्रोडक्शन इंचार्ज अथर्व नेचर हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड। आत्ता आपण इथे गुलकंद हे प्रॉडक्ट बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे देशी गुलाब, ज्याला रोझा सेंटिफोलिया म्हणतात किंवा देशी गुलाब असंही संबोधलं जातं, त्याचा आपण उपयोग करणार आहोत। हे जे गुलाब आहे हे आपण आपल्याच इथे कल्टिवेट केलेल्या फार्ममधून कलेक्ट केलं आहे। आत्ता इथे आपण पाहू शकता की इथे ते जे फुलं आहेत त्यांचं सॉर्टिंग करणं चालू आहे। तर ते डेट काढून घेणं आणि पाकळं वेगळं करणं। आत्ताच आपण इथे पाहू शकतो की ज्या पाकळ्या आपण निवडून घेतल्या आहेत त्या आपण इथे कुस्करल्या आहेत। आता यामध्ये आपण साखर टाकून ते व्यवस्थित मिक्स करू आणि मिक्स केल्यानंतर ह्या काचेच्या जारमध्ये त्याला आपण ट्रान्सफर करू। आणि त्याला उन्हामध्ये ठेवूयात, जेणेकरून गुलकंद लवकर तयार व्हायला मदत होईल। आताच आपण इथे पाहू शकतो की आपण गुलाबाच्या पाकळ्या ज्या चोरलेल्या आहेत त्याच्यात साखर टाकली आणि उन्हामध्ये ठेवल्या आणि या साधारण 15 दिवसानंतर आपण पाहिलं तर ह्यामध्ये असे बदल झाले आणि हा गुलकंद आपला निम्म्या प्रोसेसपर्यंत झाला। आणखी एक 8 ते 10 दिवस तो ठेवला तर आपल्याला गुलकंद हा वापरण्यासाठी तयार झालेला मिळेल। अशी गुलकंदाची प्रोसेस इथे पूर्ण झालेली असेल।